शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याऐवजी त्यांना वारंवार सेतू केंद्र आणि बँकेचे चक्र मारायला लावून फडणवीस सरकार शेतकऱ्यांचा मानसिक छळ करत आहे. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, त्यांच्या संयमांचा अंत पाहू नका, असा इशारा माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी दिला. उपविभागीय अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान आमदार वीरेंद्र जगताप यांनी 2007 साली तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली, त्याच धर्तीवर सर्वसमावेशक आणि शेतकरी हिताची कर्जमाफी द्यावी अशी मागणी केली. आज कर्जमाफीच्या प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना वारंवार सेतू केंद्रावर रांगा लावाव्या लागत आहे. त्यानंतर बँकेच्या चक्रा माराव्या लागत आहेत. कागदपत्रे, नोंदी आणि प्रक्रियेच्या नावाखाली शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे. शेतकऱ्याला मदत करण्याऐवजी त्याची फरफट सुरू आहे. शासनाने ही परिस्थिती तातडीने थांबवावी. शेतकऱ्याला कर्जमाफी देताना त्याचा सन्मान, त्याचे आर्थिक भविष्य आणि त्याच्या मुलांचे शिक्षण सुरक्षित राहिले पाहिजे. घोषणा नको, आता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष न्याय हवा, अशी ठाम भूमिका आमदार वीरेंद्र जगताप यांनी व्यक्त केली. यावेळी आंदोलनामध्ये गणेश आरेकर